तर मग ह्या सगळ्या कालखंडामध्ये, कोणत्या कालखंडामध्ये, 1905 ते 1920च्या दरम्यानच्या कालखंडामध्ये काही महत्वाच्या घटना घडलेल्या होत्या, ज्यामध्ये बंगालची फाळणी 16 ऑक्टोबर 1905 ला लॉर्ड कर्झननी बंगालची फाळणी केली. आलं का लक्षात? बंगालच्या फाळणीनंतर लाल बाल पाल आणि अरविंद घोष या सगळ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये बंगाल प्रांतामध्ये आणि देशभर विविध नारे देत, विविध ठिकाणी सभा घेत, विविध ठिकाणी ह्या सगळ्या संदर्भामध्ये एक मोठं वातावरण तयार केलेलं होतं. कधी? 1905 या वर्षी. आणि 1905चं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन कुठे झालं? आपण काही अधिवेशन सुद्धा पाहिली होती. चेंज नका करू ना इतिहास. इतिहास बदलवू नका. कुठे झालं? बनारसला झालं. आणि त्या ठिकाणी गोपाळकृष्ण गोखले हे काय होते? अध्यक्ष होते. गोपाळकृष्ण गोखले हे अध्यक्ष होते, जे की महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु होते. बरोबर आहे का? मी सांगतो ते बरोबर आहे. कोणाचे गुरु होते? महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु होते. त्यांचं नाव होतं गोपाळकृष्ण गोखले. आणि यांनी याच वर्षी 16 जून 1905 ला, किती जून? 16 जून 1905 ला याच वर्षी भारत सेवक समाज पुण्यामध्ये स्थापन केली. भारत सेवक समाजाची स्थापना केली. भारतातला तरुण वर्ग भारत मातेच्या सेवेसाठी पूर्ण वेळ काम केला गेला पाहिजे, यासाठी त्यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली. आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांना जोडण्याचं काम गोपाळकृष्ण गोखलेंनी केलेलं होतं. अक्षरशः मला सदस्य पद द्या असं म्हणत इथे लोक रांग लावत होते. तो काळ होता 1905 चा. लक्षात? आणि बंगालच्या फाळणीनंतर ह्या सगळ्या लोकांनी, म्हणजे मवाळ गटातल्या काही लोकांनी आणि दहाल गटातल्या सर्व बऱ्यापैकी लोकांनी या ब्रिटिशांच्या या निर्णयाला, कुठल्या निर्णयाला? बंगालच्या फाळणीच्या निर्णयाला प्रचंड विरोध केलेला होता. बंगालची फाळणी ही गोष्ट हा फक्त अपघात बंगालपुरतं मर्यादित नसून संपूर्ण राष्ट्राची हानी आहे आणि राष्ट्रावरचं हे संकट आहे, असं लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि त्यांचे सगळे सहकारी म्हणू लागले. म्हणून भारतभर बंगालच्या फाळणीचं वातावरण निर्माण झालं. त्याच दरम्यान भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून चतुर्सूत्रीचा कार्यक्रम घोषित करण्यात आलेला होता, ज्यामध्ये 4 सूत्र होते. नंबर 1, स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार. स्वराज्य, स्वदेशी आणि राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार. ज्यावेळेस स्वदेशीची संकल्पना त्यांनी सांगितलेली होती, त्यावेळेस सांगितलेलं होतं की ज्या काही वस्तू असेल आणि सेवा असेल, आलं का लक्षात? एखादा विदेशी डॉक्टर तुम्हाला गोळ्या लिहून देत असेल की तुम्ही बरे होता, घ्यायचंच नाही, चिठ्ठी फेकून द्यायची. इथपर्यंत टोकाचा निर्णय ह्या सगळ्या भारतीय लोकांनी घेतलेला होता. आलं का लक्षात? एखादा खोकला सायरप आहे, त्या सिरपमुळे समजा आपला खोकला बरा होत असेल आणि तो खोकला बरा होण्याचं जे औषध आहे ते कुठलं आहे? विदेशी असेल तर ते फेकून द्यायचं घरात. आलं का लक्षात? आपल्या घरात विदेशी टीव्ही असेल तर काढायचे आणि बाहेर नेऊन फेकून द्यायचे. विदेशी नाहीच, ब्रिटिशांनी निर्माण केलेलं आम्हाला काहीच नको, असा म्हणणारा गट या कालखंडामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये काम करत होता. हे होतं स्वदेशीचं तत्व. लाला लजपत रायांनी सुद्धा आय एम स्वदेशी, म्हणजे मी स्वदेशी आहे, असा फलक लावून गळ्यात घालून ते भारतभर फिरत होते. आलं का लक्षात? आणि छोट्या मुलांपासून वृद्ध व्यक्तींपर्यंत, महिलांपर्यंत हा सगळा मेसेज मोठ्या प्रमाणामध्ये पोहोचलेला होता. एखादी शाळा विदेशी असेल किंवा ती शाळा भारतीय लोकांनी स्थापन केली, परंतु त्याला पैसा जर शासन देत असेल, म्हणजे ब्रिटिश शासन देत असेल, तर त्या शाळेमध्ये आपल्या मुलांना पाठवू नका. तिथल्या शिक्षकांनी तिथे शिकवणं बंद करा, तिथून पगार सुद्धा घेऊ नका, अशा पद्धतीचा नारा या स्वदेशीच्या आंदोलनादरम्यान ह्या सगळ्या नेत्यांनी दिलेला होता आणि तो त्यांनी पाळला सुद्धा. लक्षात? त्यानंतर राष्ट्रीय शिक्षण. राष्ट्रीय शिक्षण म्हणजे ब्रिटिशांनी निर्माण केलेल्या शाळांमध्ये आपल्या मुलांना पाठवायचं नाही, किंवा अशा संस्था ज्या भारतीय लोकांनी स्थापन केल्या परंतु त्याला फंडिंग कोण करतं? ब्रिटिश सरकार करतं. त्याला अनुदान किंवा पैसा जो आहे लागणारा तो सगळा ब्रिटिश सरकार देत असेल तर तशा शाळांमध्ये आपण जायचं नाही आणि मुलांना सुद्धा पाठवायचं नाही. मग करायचं काय? तर आपण ज्या काही शाळा स्थापन करतो त्या शाळांमध्ये मुलांना पाठवायचं. आपल्या संस्था त्यावेळेस कमी होत्या, शाळा कमी होत्या. मग उर्वरित मुलांना काय करायला लावायचं? काही नाही करायला लावायचं. आपल्यासोबत आपण
आपल्या चळवळीमध्ये त्यांना घेऊन यायचं. राष्ट्राच्या कार्यासाठी ते आत्तापासून काम करतील, काही प्रॉब्लेम नाही. आणि ह्या सगळ्या मुलांना शाळेला सुट्टी असली की तुम्हाला माहित आहे की फार आनंद होतो आणि सगळे मुलं सुद्धा राष्ट्रीय चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिसू लागलेली होती. आणि ब्रिटिशांना लक्षात आलं का 5व्या वर्गातला मुलगा राष्ट्राच्या कार्यासाठी येतोय आणि ते घाबरले सुद्धा. आलं का लक्षात? पण त्यांना खरी परिस्थिती ही माहित नव्हती की यांच्याकडे शाळा नाही म्हणून हे लोक त्या ठिकाणी आले. ब्रिटिशांना धक्का बसलेला होता ह्या सगळ्या आंदोलनाच्या दरम्यान. हे झालं राष्ट्रीय शिक्षण. आणि बहिष्काराच्या बाबतीमध्ये प्रत्येक विदेशी गोष्टींवर बहिष्कार. विदेशी नोकरी असेल तरी बहिष्कार, विदेशी वस्तू असेल तरी बहिष्कार, विदेशी सेवा असेल तरी बहिष्कार. एखादा उत्कृष्ट वकील आहे तो चांगला सल्ला देतो पण विदेशी असेल तर नाही, घ्यायचंच नाही त्याचं. आलं का लक्षात? इथपर्यंत हे सगळं त्या ठिकाणी चालत होतं. स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार, त्याला म्हणतो आपण चतुर्सूत्रीचा कार्यक्रम. आणि 1906 हे वर्ष उजाडलं आणि ह्या 1906 या वर्षी, कोणत्या वर्षी? 1906 या वर्षी दादाभाई नौरोजी पुन्हा काय झाले? कुठे? कोलकात्याला काय झाले? अध्यक्ष. मला वाटतं ह्या अध्यक्षपदावरून त्यांनी एक घोषणा केली होती. कुठली? स्वराज्याची मागणी केली, बरोबर आहे. अजून चळवळ करा, चळवळ करा, अखंड चळवळ करा असंही त्यांनी म्हटलं. आणि आम्हाला काय द्या? आता स्वराज्य द्या. राजकीय हक्काची गोष्ट खूप झालेली आहे, आता आम्हाला कुठलं तरी आमचं स्वतःचं राज्य देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करा असं त्यांनी त्यावेळेस म्हटलं. त्यावेळेस कशा पद्धतीचं स्वराज्य पाहिजे यावर सुद्धा भारतभर चर्चा झालेल्या होत्या. गोपाळकृष्ण गोखलेंनी आणि इतर मंडळींनी सांगितलं की तुम्ही बाहेरच्या देशांमध्ये जशा पद्धतीचं स्वराज्य दिलं, अगदी तशाच पद्धतीचं स्वराज्य तुम्ही आम्हाला द्या. आलं का लक्षात? आणि दादाभाई नौरोजी म्हणतात की आम्हाला कसंही दिलं तरी चालेल पण तुम्ही द्या ऍटलिस्ट. काय? आपण जर चहा मागितला तर मग कसा पाहिजे? म्हणजे दूध घालून पाहिजे की काळा पाहिजे? बाबा चहा पाहिजे. आपल्या फॅमिली मेंबरमध्ये एखाद्याला समजा चहा लागला अर्जंटमध्ये, मग तेव्हा बघायचं कसं. आपण त्यांना प्रश्न करायचे, कुठला चहा पाहिजे? आल्याचा पाहिजे की साधा पाहिजे? मग ते तुळशीचे पानं त्यात टाकू की नाही? 2-3 थेंब लिंबू घालू की नाही? तोपर्यंत तो चहा आपल्याला देऊन देतो. ठीक आहे? आलं का लक्षात? अशा पद्धतीनं ह्या कालखंडामध्ये स्वराज्याच्या बाबतीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झालेल्या होत्या. इकडे गोपाळकृष्ण गोखलेंनी आपल्याला सांगितलेलं होतं की आम्हाला ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा सारखं द्या. दादाभाई नौरोजी म्हणतात आम्हाला कसंही दिलं तरी चालेल पण तुम्ही द्या. आणि या ठिकाणी लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सांगितलं की ब्रिटिश मुक्त भारत म्हणजे स्वराज्य. तुम्ही चालते व्हा, बस संपला विषय तुमचा. कोण? लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. आम्ही त्यासाठीच हे सगळा प्रयत्न करतो. हे राज्य आमचं आहे, ही भूमी आमची आहे, ही माता आमची आहे, ही मातृभूमी आमची आहे. तुम्ही परकीय लोक आहेत, व्यापार करण्यासाठी आले, आम्ही थोडा चान्स दिला, तुम्ही राज्यकर्ते बनले आणि आज तुम्ही आमचं शोषण करत आहात. तुम्हाला इथे राहण्याचा अजिबात अधिकार नाही. कोण म्हणते? लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. आणि पुढच्या कालखंडामध्ये त्यांनी घोषणा केलेली होती. कोणती? स्वराज्याच्या संदर्भातला घोषणा केलेली होती त्यांनी. कोणती? खरंच असं मागितलं असतं मिळालं असतं का? दिलं असतं का ब्रिटिशांनी? खरंच दिलं असतं का? टिळकांच्या आवाजाला सुद्धा ब्रिटिश सरकार त्या कालखंडामध्ये घाबरत होती. आलं का लक्षात? त्यांनी सांगितलं, असं पॉज देऊन सांगितलं, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. च सांगितलं तिथं, पुन्हा च आहे लागलेला, तेव्हापासून आत्तापर्यंत लागलेला आहे. तो च काढून नाही टाकला. बघू मिळवला तर मिळव, नाही तर मग काहीतरी ऍडजस्टमेंट करू. नाही, अजिबात नव्हतं, अजिबात नव्हतं. ठीक आहे. सुरुवातीच्या कालखंडामध्ये गांधीजी ज्यावेळेस भेटायला आले होते तो प्रसंगही आपण पाहिला. गांधीजींना सुद्धा टिळकांनी ऍडजस्ट केलेलं नव्हतं. तुझा दिमाग तिकडे लाव, त्याला काय शिकवायचं नाही. ठीक आहे. आपला ते नाहीच, ब्रिटिशांच्या बाबतीमध्ये ऍडजस्टमेंट नाही असं म्हणणाऱ्यापैकी
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक होते या सगळ्या कालखंडामध्ये. मग पुढे काय झालं, यानंतर भारतभर हे सगळं वातावरण चालू असताना 1906 ला मुस्लिमांना वेगळं करण्याची एक नीती, मुस्लिमांना काय करण्याची, वेगळं करण्याची एक नीती ब्रिटिश सरकारने आखली. त्यांना यश आलं. त्याचा प्रश्न आपण पाहिला, कुठला, कोणती लीग, मुस्लिम लीग. कुठे स्थापना झाली, आलं लक्षात. आता ही जी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आहे, ही काँग्रेस आहे, त्यामध्ये पारसी लोक दिसतात का तुम्हाला, दिसतात. हिंदू दिसतात का, दिसतात. मुस्लिम दिसतात का, मुस्लिम नाही आहे, मुस्लिम नाही आहे का, मुस्लिमही आहे. तिसऱ्या अधिवेशनाला आपण मुस्लिमांना अध्यक्षपद दिलं, बरेचसे मुस्लिम सुद्धा तिथे यायचे, अलग लक्षात. बरेचसे मुस्लिम त्या ठिकाणी यायचे. मला वाटते पहिल्या अधिवेशनाला सुद्धा 2 मुस्लिम होते, आर.एम. सयानी आणि ए.एम. धरमसी नावाचा व्यक्ती, असे 2 व्यक्तिमत्व त्या ठिकाणी उपस्थित होते. मग ह्या सगळ्या लोकांना आपण काय करणे, वेगळं करणे. त्यात आपण काय करू, सुरुवातीला मुस्लिमांना ह्या सगळ्या गटापासून वेगळं करू. म्हणजे हा गोल कसा झाला, तुलनेनं कमी झाला. हा मुस्लिम इकडे बाहेर पडला. कधी, 30 डिसेंबर 1906 ला. कुठे, ढाक्याला पडला ना, लक्षात. मुस्लिम बाहेर पडला आणि त्यांना पुढच्या कालखंडामध्ये 1909च्या कायद्यानुसार, 1909च्या कायद्यानुसार, ज्यांना आपण म्हणतो मोर्ले मिंटो कायदा, मोर्ले मिंटो ऍक्ट, या कायद्यानुसार इथे पुन्हा त्यांना खुश करण्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ दिलेले होते. आता स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे काय आणि राखीव मतदारसंघ म्हणजे काय, हेही आपण पाहिलेलं होतं. स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे असा मतदारसंघ ज्यात उभा राहणारा उमेदवार हा कोण असतो, मुस्लिम असतो, आणि त्याला मतदान करण्याचा अधिकार सुद्धा केवळ मुस्लिमांनाच असतो. त्याला म्हणतो आपण स्वतंत्र मतदारसंघ. त्यातून मुस्लिमांमध्ये एकजूटपणा निर्माण होईल आणि हे लोक भारतीय राष्ट्रीय काँग्रेसपासून वेगळे होतील, हिंदूंपासून वेगळे होतील. डफरींनी दरम्यानच्या कालखंडामध्ये या संघटनेवर टीकाही केली की या सगळ्या संघटनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू दिसत आहे, म्हणजे ही काय आहे, हिंदूंची संघटना आहे, अशा पद्धतीची टीका सुद्धा त्यांनी केलेली होती. मग हा जो गट आहे हा इथे बाहेर पडला आणि इथे मोठ्या प्रमाणामध्ये खुश झाला होता, अलग लक्षात. आणि त्यांना सांगितलेलं होतं त्यांनी की ज्या पद्धतीने ही हिंदूंची संघटना आहे त्या पद्धतीने ही तुमची काय आहे, मुस्लिमांची संघटना आहे. तरी देखील काही मुस्लिम जे राष्ट्रवादी होते ते राष्ट्राच्या मुद्द्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून काम करत होते, आलं लक्षात. आणि बंगालच्या फाळणीनंतर बंगालच्या फाळणीचा जो मुद्दा आहे किंवा जे आंदोलन आहे, काय आहे, आंदोलन आहे, केवळ बंगाल पुरतं मर्यादित ठेवायचं असं कोणाचं म्हणणं होतं, केवळ बंगाल पुरतं मर्यादित ठेवायचं. त्यांचं माझं काहीतरी पटत नाही, ठीक आहे. त्यांना मी थोडा पेन मागितला, त्यांनी काही मला पेन दिला नाही, तर माझं चालत नव्हतं. आमची थोडीशी काय झाली, अशी तिरप बघण्याची दुश्मनी झाली दोघांचीच, ठीक आहे. मग त्यांचा भाऊ आला मध्ये, मग मी आता त्यांच्या भावाला बोलायला पाहिजे का नाही, बोलायला पाहिजे. त्यांची माझी काय दुश्मनी आहे का, नाही, आमची दुश्मनी एवढीच आहे, असं कोणाचं म्हणणं होतं, मवाळ गटाचं म्हणणं होतं. फाळणी कोणाची केली, बंगालची केली. विरोध कुठे करायला पाहिजे, फक्त बंगालमध्ये करायला, अलग लक्ष. असं कोण म्हणते, मवाळ गट म्हणते. जर हा मुद्दा राष्ट्राचा मुद्दा आहे म्हणून भारतभर चक्काजाम करणे, भारतभर सगळ्या यंत्रणा विस्कळीत करणे आणि भारतभर ब्रिटिश सरकारला त्रास देणे हे चुकीचं आहे. कोण म्हणते असं, मवाळ गटातले लोक. टिळक म्हणतात तुमचा शहाणपणा आम्हाला शिकवू, चालू राहील भारत. बंगाल का भारताचा भाग नाही का, तिथल्या लोकांचं दुःख म्हणजे आपलं दुःख नाही का, असा विचार कोणाचा, लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा. आणि टिळकांनी सांगितलं हे स्वदेशीचं आंदोलन, स्वराज्याचं आंदोलन, बहिष्काराचं आंदोलन भारतभर चालू राहील. असं चालू राहील,
भारतभर चालू राहील. इथे आपल्याला डेक्कन कॉर्नरला सुद्धा विदेशी वस्तूंची आणि कापडांची होळी केलेली होती. पुण्यातले बहुसंख्य लोक कपडे घेऊन, वस्तू घेऊन, आलं का लक्षात, बिनकामाच्या घरातल्या सगळ्या वस्तू आणून तिथे टाकल्या होत्या. घ्या, आलं लक्षात. काहीच ठेवलं नव्हतं घरात, विदेशी वस्तू नकोच. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे आंदोलन अतिशय कमी काळामध्ये पेटलेलं होतं भारतभर. फक्त पुण्यातच नाही, मोठमोठ्या शहरामध्ये ज्या ठिकाणी लीडर होते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हे दिसत. आलं लक्षात. म्हणून ब्रिटिश नोकरशाहीला प्रश्न पडला की आता यांच्यामध्ये काय पडायला पाहिजे, फूट पाडायला. ती नीती त्यांनी त्या ठिकाणी राबवलेली होती. ठीक आहे. पुढे काय झालं, 1907 ला ह्या सगळ्या वातावरणामध्ये एक फूट पडलेली होती काँग्रेस. कुठे पडली? सुरत या ठिकाणी अधिवेशन झालं आणि त्या ठिकाणी काँग्रेसमध्ये फूट पडली. कोणामध्ये? काँग्रेसमध्ये. कोणत्या दोन गटामध्ये? पवार आणि लक्षात. ऑटोमॅटिक जहाल बाहेर पडले. नंतरच्या कालखंडामध्ये जहाल लोकांनी जे काही काम केलं, विशेषतः लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी काम केलं, ते तरुणांना आवडायला लागलं. त्यातून बरेच लोक क्रांतीच्या मार्गावर पोहोचलेले होते. अलग लक्षात. म्हणजे शस्त्र हातात घेऊन झालेली क्रांती. ही फक्त विचारांची क्रांती होती. यांनी कुठे शस्त्र हातात घेतलं नाही. टिळकांनी असे काठी घेऊन कुठल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना मारलेलं नव्हतं. अलग लक्षात. किंवा जहाल गटातल्या कुठल्याच लोकांनी मारलेलं नव्हतं. परंतु यांना पुढच्या कालखंडामध्ये क्रांतिकारी लोकांचं सुद्धा सहकार्य लाभलं आणि त्याचं समर्थन टिळकांनी आणि जहाल गटांनी केलेलं होतं. फूट कधी पडली? 1907 ला. कुठे झालं होतं अधिवेशन? सुरतला. म्हणजे फूट सुरतला पडली, एवढं लक्षात. आणि हे सगळं झाल्यानंतर 1908 ला लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना अटक झाली. काय झाली? अटक झाली. कुठे ठेवलं? किती वर्ष? 6 वर्ष. 1908 पासून कधीपर्यंत? 1914 पर्यंत. आलं लक्षात. आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी ठेवलं होतं. बंडाले ब्रह्मदेशात नेऊन ठेवण्याचं कारणच काय? भारताच्या ह्या सगळ्या घटनेचा त्यांना कुठेच सांगपत्ता लागला नाही पाहिजे, अशा ठिकाणी नेऊन त्यांना टाकून द्यायचं. अशी नीती ब्रिटिशांची होती, पण ती काही फार काळ चालली नाही. मग त्यांना अटक झाल्यानंतर 1908 नंतर इकडे त्यांना अटक झाली आणि लगेच 1909 ला त्यांनी कायदा दिला. त्या कायद्यामध्ये मुस्लिमांना अजून खुश करून टाकलं की तुम्हाला आम्ही वेगळे मतदारसंघ देतो. येताना लक्षात? काय देतो? वेगळे मतदारसंघ. तुम्हाला समजा प्रश्न विचारला की मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ कोणत्या कायद्याने देण्यात आले? कोणता कायदा? मोर्ले मिंटो कायदा. समजा ऑप्शन मध्ये मोर्ले मिंटो कायदा असं नसेल तर 1909 चा कायदा. आलं का लक्षात? त्याला काय म्हणतो आपण? 1909 चा कायदा असं सुद्धा म्हणतो. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात. आलं लक्षात? मग ह्या कायद्यानंतर भारतातली परिस्थिती थोडीशी अजून विचलित झाली आणि ब्रिटिश नोकरशाहीवर फार मोठ्या प्रमाणामध्ये जहाल गटातले लोक वाटेल ते टीका करू लागलेले होते. म्हणून 1910 ला ब्रिटिश सरकारने प्रेस ऍक्ट आणलेला होता. कोणत्या वर्षी? 1910 ला. म्हणजे ब्रिटिश सरकारवर तुम्ही काही चुकीचं बोलू शकत नाही, लिहू शकत नाही. जर तसं तुम्ही केलं असेल तर तुमचा छापखाना काय होईल? जप्त होईल. जे कुठले संपादक असतील त्यांच्यावर कारवाई होईल, त्यांना दंड होईल, लेखकाला तुरुंगवास होईल. अशा पद्धतीचा प्रेस ऍक्ट या कालखंडामध्ये ब्रिटिश सरकारने आणला आणि हे सगळं भारतभर चालू असल्यामुळे 1911 ला याची दखल ब्रिटिश सरकारने घेतली आणि फायनली बंगालची फाळणी या वर्षी काय केली? रद्द केली. कोणाचा विजय झाला? भारतीयांचा झाला. विशेषतः कोणाचा झाला? जहाल गटाचा. आलं का लक्षात? कारण जहाल गट त्यांच्या पद्धतीने ते सगळं आंदोलन चालवत होते. जर ही बंगालच्या फाळणीचं आंदोलन फक्त बंगाल पुरतच मर्यादित असतं तर कदाचित बंगालची फाळणी रद्द झाली. आलं का लक्षात? जोपर्यंत आपण ब्रिटिश सरकारला सहकार्य करत आहोत तोपर्यंतच ब्रिटिश सरकार या ठिकाणी राहू शकते. आपलं सहकार्य करणं बंद केलं की ब्रिटिश सरकारला इथून चालतं व्हावं लागतं. अशा पद्धतीचा एक माडस किंवा अशा पद्धतीचा विचार लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी या सगळ्या कालखंडामध्ये सेट केलेला होता.
येत आहे लक्षात? येत आहे का? मग ह्या सगळ्या कालखंडामध्ये हे सगळं व्यवस्थित चालू असताना पुढे इकडे गांधीजी भारतात आलेले होते, हेही आपण पाहिलं. आले का? कधी आले? 9 जानेवारी 1915. कोणता दिवस? भारतीय प्रवासी दिवस. किती जानेवारी? आज किती तारीख आहे? 20 फेब्रुवारी. काही असते का फेब्रुवारी महिन्यात? काही दिनविशेष वगैरे असते का? काही नसते, एकही नसते. शिवजयंती असते. ओके, कालच झाली ना. अजून 27 फेब्रुवारीला काहीतरी असते. काय असते? मराठी भाषा दिवस. बरोबर? 28 फेब्रुवारी विज्ञान दिवस. अजून काय असते? दर महिन्यामध्ये तशा दिनविशेष सुद्धा डिस्कस करत करा. एखादा प्रश्न कुठल्याही परीक्षेला येतो. ठीक आहे. हा भारतीय प्रवासी दिवस आणि या ठिकाणी गांधीजी भारतात आले. काही माहित होतं का गांधीजींना? नाही. गुरु कोण? काय सांगितलं? वर्षभर किती वर्ष? काय करायचं? काहीच करायचं नाही, फक्त भारतात फिरायचं. आलं का लक्षात? तुम्हाला समजा म्हटलं 8 कोटी रुपये देतो, गाडी, ड्रायव्हर, एक हेलिकॉप्टर, भारताचा सर्वे करून या. हं? अशी शासनाने योजना आणली तर सर्वात जास्त फॉर्म ह्याच योजनेला जातील. शासनाला प्रश्न पडेल की कोणाला घ्यायचं. परंतु गांधीजींकडे कुठलेच साधन नव्हते. या ठिकाणाहून त्या ठिकाणी गांधीजी पायी फिरायचे. आलं लक्षात? त्यावेळेस या दिवशी गांधीजी भारतात आले. बॅरिस्टर होते. कोण होते? बॅरिस्टर होते. विदेशात शिकले. अत्यंत हुशार माणूस. ठीक आहे. अत्यंत प्रामाणिक माणूस आणि सत्यवादी माणूस. ठीक आहे. कारण सत्यासाठी ते दक्षिण आफ्रिकेमध्ये लढा देऊन आले आणि अन्याय त्यांना सहन होत नव्हता. आलं का लक्षात? अन्याय सहन करणारा माणूसही त्यांना आवडत नव्हता. कोणाला? हं? गांधीजींना. ठीक आहे. ज्यावेळेस इथे आले ते, त्यांचा कोट, सूट, बूट एकदम ओके होता. जसं की हा माणूस विदेशीच आहे. कधी? 9 जानेवारी 1915ला. परंतु भारतातली परिस्थिती पाहिल्यानंतर त्यांनी भारतासारखं सेट होण्याचा निर्णय घेतला. पुढच्या कालखंडामध्ये गांधीजींकडे अंगावर एक उपरणं आणि हातात काठी एवढंच दिसते ना आपल्याला. हिवाळ्यात सुद्धा स्वेटर वगैरे त्यांच्याकडे नसायचं. त्यांनी त्यागून टाकलंच. म्हणजे भारतातली परिस्थितीच जर अशी असेल, तर आपण त्यांचं नेतृत्व करतो, तर निश्चितपणे आपण सुद्धा तसंच साध्या घरात राहतो. आलं का लक्षात? साधं जेवण करत होतो. लीडर पहा, लीडरची कन्सेप्ट. आता आपण ज्यांना लीडर म्हणतो, राजकीय दृष्ट्या किंवा वेगवेगळ्या दृष्ट्या, डायरेक्ट विमानानंच येतात. हं? हायवेचा काय संबंध असतो? येतंय लक्षात? परंतु गांधीजींनी ही सगळे तत्व पाळलेली होती. आणि भारत भ्रमण करत असताना त्यांना लक्षात आलं, की आपल्याला ग्रामीण भागामध्ये मोठा बेस आहे. ग्रामीण भागातल्या लोकांना अजूनही अधिकार हक्क माहीत नाही. सर्वाधिक प्रामाणिक लोकं कुठे आहे? कुठे आहे? खेड्यात आहे. गावामध्ये आहे. याचा अर्थ शहरातले लोकं सगळे तुमच्या माझ्यासारखे हं? अरे बाबा काय म्हणू? लगेच हं? असं गांधीजींना म्हणणं म्हणणं होतं गांधीजींचं, की काय तुलनेनं कसे आहे ही लोकं साधेभोळे आहे आणि प्रामाणिक आहे. आणि यांना अधिकारांची काही कल्पनाच नाही. आणि मोठा वर्ग हा आहे, यांना प्रवाहामध्ये आणणं आपल्याला काय करायचं आहे? मेन टार्गेट आपलं असणार आहे. म्हणून गांधीजींनी त्या काळामध्ये सांगितलं, काय करा? कुठे चला? खेड्यांकडे चला. सगळं उलट झालं सध्या.
ठीक आहे, सगळं उलट झालं ना. गांधीजी असते तर कदाचित आपला सगळ्यांचा पीसीआर त्यांनी घेतला असता. हं? आणि आपल्या सगळ्यांना परत खेड्यांकडे हाकललं असतं. असा नारा त्यांनी का दिला? याचं कारण होतं, की तिथे मोठा बेस आहे. आपण कोलकात्याला जातो, मुंबईला जातो, पुण्याला जातो, अधिवेशन घेतो, 10-5 लोकांशी बोलतो आणि काहीतरी ठरवतो. असं करून चालत नाही. त्या लोकांचं सुद्धा मत घेतलं पाहिजे. त्यांच्या समस्या त्या ठिकाणी जाऊन समजून घेतल्या पाहिजे आणि त्यांना सुद्धा आपल्या सगळ्या प्रवाहामध्ये बोलावलं गेलं पाहिजे आणि तरच ते काहीतरी मोठं आंदोलन होऊ शकतं असं गांधीजींना वाटलं. म्हणून गांधीजींनी पुढच्या कालखंडामध्ये भारत भ्रमणानंतर टप्प्याटप्प्यानं, हळू-हळू वेगवेगळ्या प्रांतातले प्रश्न सोडवायला सुरुवात केली. ज्यामध्ये चंपारण्य कुठे? कुठे आहे चंपारण्य? हं? यूपीत नाही ना साहेब, बिहारमध्ये. थोडीशी रिव्हिजन बाकी काही नाही. असा माणूस चांगला आहे. थोडी रिव्हिजन कमी आहे. ठीक आहे. तर कुठे? बिहारमध्ये. बिहारमधल्या चंपारण्य या ठिकाणी नीळ पिकवणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होत होता आणि ब्रिटिश सरकारला निळाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये पैसा मिळत होता. म्हणून ब्रिटिश सरकार तुम्ही नीळ पिकवा, नीळ पिकवा, नीळ पिकवा असं सक्ती करत होतं. आणि एकच पीक सातत्यानं जमिनीमध्ये घेतल्यामुळे जमिनीचा जो कस आहे, त्याची जी क्वालिटी आहे ती घसरत चाललेली होती आणि त्याला व्यवस्थित दरही मिळत नव्हता, असं शेतकऱ्यांचं म्हणणं होतं. म्हणून ह्या प्रश्नासाठी गांधीजींनी लढा दिला आणि गांधीजींच्या या भारतातल्या पहिल्याच लढ्याला यश आलं. गांधीजी खुश, जिंकलो. आलं का लक्षात? त्यानंतर अहमदाबाद कामगारांचा लढा आणि खेडा सत्याग्रह हे तिन्ही सत्याग्रहांमध्ये गांधीजींना यश आलं. आणि टप्प्याटप्प्याने यश आल्यामुळे गांधीजी सुद्धा हे एक व्यक्ती नसून आता व्यक्तिमत्व होत पावलेलं. ठीक आहे. म्हणजे त्या 3 प्रांतामध्ये त्यांना यश आल्यानंतर गांधीजींकडे मोठ्या प्रमाणामध्ये वर्ग जाऊ लागलेला होता, की गांधीजी सुद्धा एक चांगला माणूस आहे आणि चांगला लीडर आहे. ठीक आहे. हा सगळा कालखंड होता 1900 कधीचा? 17, 18, 19. आणि त्या अगोदर 1916 ला आपण पाहिलं, की ते सुटून आल्यानंतर 1908 ला यांना तुरुंगवास झाला लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना आणि त्यांची सुटका झाली 1914 ला. ठीक आहे. 15 ला गांधीजी आले. 14 ला तेही सुटले आणि दोन्हीही महत्त्वाचे नेते आता भारतात होते. ठीक आहे. पण सुटून आल्यानंतर लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी आपलं जे काम होतं ते थोडंसं ॲडजस्टमेंट बेसवर चालू केलं. त्याला म्हणतो आपण होम चळवळ. कोणती चळवळ? कुठल्या देशाच्या धर्तीवर भारतात चालू झाली? आयर्लंड. आलं का लक्षात? आयरिश स्त्री होती जिचं नाव होतं काय? ॲनी बेझंट. ॲनी बेझंट सोबत होत्या आणि ॲनी बेझंटने सुद्धा भारतभर दौरे केले वेगवेगळ्या ठिकाणी. माझ्यावर भारतीय संस्कृतीचा प्रभाव आहे, हिंदू संस्कृतीचा प्रभाव आहे. भारतीय लोक मला आवडतात. भारतीय लोकांवर मी प्रेम करते आणि भारतीय लोकांच्या हक्कासाठी मी आजीवन प्रयत्न करत राहणार आहे. अशा पद्धतीच्या घोषणा तिच्या भाषणादरम्यान ॲनी बेझंट देत होती. म्हणून हे भारतीय लोकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये आवडू लागलं आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि ॲनी बेझंटनी मिळून होम रूल चळवळ अर्थातच स्वशासनाची चळवळ. कुठली चळवळ? स्वशासनाची चळवळ त्या ठिकाणी सुरू केलेली. स्वशासन म्हणजे स्वतःचं शासन. कोणाचं शासन? स्वतःचं शासन आणि ते सुद्धा कसं? अंतर्गत. वरून तुमचं नियंत्रण असणारच आहे. संपूर्ण स्वातंत्र्यासाठी आज रोजी 1916 मध्ये भारतीय लोक लायक नाही असा विचार तिने मांडलेला होता. कोणी? ॲनी बेझंटनी. सध्या आपण सगळे भारतीय लोक संपूर्ण स्वातंत्र्यासाठी लायक नाही, पात्र नाही. म्हणून आपण स्वशासनाची जी भूमिका आहे ती स्पष्ट करतो आहे आणि त्याची मागणी सुद्धा करतो आहे, असं ॲनी बेझंट म्हणू लागल्या. आणि ॲनी बेझंटला आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना एक मोठा सक्सेस या सगळ्या दरम्यान मिळालेला. ठीक आहे. आलं का लक्षात? फार मोठ्या प्रमाणामध्ये हे सुद्धा आंदोलन काय झालं? सक्सेस झालं. आणि गांधीजींचे हे 2-3 लढे परत गांधीजींचा अखिल भारतीय पातळीवरचा एक मोठा लढा गांधीजींनी दिलेला होता. तो म्हणजे 1919 चा कुठला ऍक्ट?
रौलेट ऍक्ट, ज्याला गांधीजींनी काय म्हटलं, ब्लॅक ऍक्ट. काय म्हटलं, ब्लॅक ऍक्ट. का? कारण यामध्ये तरतुदी तशा होत्या, विना चौकशी कोणालाही अटक करणे. प्रफुल्ल सर शिकवत आहे, उचला टाका गाडीत नेऊन टाकू, संपला विषय. अरे काय झालं, काय झालं, काहीच नाही झालं, गप्प बस तिकडे. मग तिथं नेऊन टाकून दिल्यानंतर मला कुठे अपील विपील करता येत नव्हतं, न्यायालयात जाता येत, संपलाच माझा विषयच संपला. गांधीजी म्हणजे असं काय मी कायदा अभ्यासला नाही बा. ठीक आहे, जगाच्या पाठीवर असा कुठे काही कायदा नाही आहे. जे भारतीय लोक ब्रिटिशांच्या नीतीला विरोध करत आहे, ब्रिटिशांच्या चुकीच्या धोरणाला विरोध करत आहे आणि त्यामुळे ब्रिटिश सरकारला शासन चालवणं, राज्यकारभार करणं कठीण जात आहे. या कारणासाठी तुम्ही कुठलाही कायदा आणता आणि अशा काही पद्धतीनं करता, हे चुकीचं आहे. आणि तो मसुदा बनत असताना, ड्राफ्ट तयार होत असताना गांधीजींनी सांगितलेलं होतं की अशा पद्धतीचा कायदा जर भारत सरकार भारतात लागू करत असेल तर त्या संदर्भातलं सर्वात मोठं आंदोलन कोण करणार आहे? गांधीजी करणार. असं पत्र लिहून गांधीजींनी गव्हर्नरच्या प्रांतांना आणि सरकारला कळवलेलं. पत्र गेलं गांधीजींचं. पत्र काय झालं? कोणाकडे? सरकारकडे. सरकारने पत्र वाचलं. हा, गांधीजी काय नाही, काल परवा आले, काय विषय नाही, त्या फेकून आपला कायदा कंटिन्यू करा. कायदा कंटिन्यू झाला. गांधीजींनी आधीच सांगितले होतं, सत्यवादी होते, आम्ही काय करणार आहे, आंदोलन करणार, भारतभर केलं सुद्धा. आणि फायनली नंतर तो कायदा ब्रिटिश सरकारला रद्द करावा लागला. एवढा डेंजर कायदा तो की ब्रिटिश सरकारने केला, आलं का लक्षात? आणि गांधीजींनी त्याला रद्द करून टाकलं. अखिल भारतीय पातळीवर गांधीजी माहीत झाले. कोणाचे लीडर झाले गांधीजी? आता बिहारचे, अहमदाबादचे किंवा खेडाचे लीडर राहिलेले नाही, आता संपूर्ण भारताचे लीडर झाले. अलग लक्षात. कोणता काळ? 1900. त्यांचं नाव होतं सर सिडने रौलेट, नाव लक्षात ठेवा. त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली होती आणि तिला काम दिलेलं होतं भारतातला हा जो काही काय चालतो आहे, चळवळी चालतोय किंवा सरकारच्या विरोधात जे काही लोक एकत्र येऊन कारवाया करत आहे, अशा पद्धतीचे प्रयत्न करत आहे, या सगळ्यामुळे ब्रिटिश सरकार फार अडचणीत आहे. या सगळ्यांना कंट्रोल करण्यासाठी काहीतरी आम्हाला तुम्ही सजेस्ट करा, सूचना द्या. अशा पद्धतीचं काही कायदा करता येत असेल तर तसाही तुम्ही काय बनवून, ड्राफ्ट बनवून आम्हाला द्या, असं या व्यक्तीला सांगितलं. आणि हा व्यक्ती जज होता, न्यायमूर्ती. कळलं का? तर हो की नाही? आणि ह्या रौलेट ऍक्टला फायनली त्यांनी काय केलं, काय केलं, ब्रिटिश सरकार रद्द केलं. गांधीजींचं काय आहे, यश. बरोबर, इथपर्यंत पाहिलं होतं का आपण? पण या सगळ्या भागावर उद्या आपण एक छोटीशी टेस्ट सोडवू. 2 4 6 8 10 12 14 14 आणि 2 16 आणि 1 17 आणि मी 18 जण उद्या उपस्थित असणार. ठीक आहे, 19 झाले तर वेळी वाटू आपण, आनंद आहे. ठीक आहे, पण कमी झाले सरकारकडे पाठपुरावा करू. आणि त्याचं स्वरूप असं आहे त्या टेस्टचं. तुमचा प्रश्न इथे रिकामी जागा, इथे तुम्हाला काय करायचं आहे, उत्तर लिहायचं. पर्याय नाही, आपल्याला पर्याय ठेवायचाच नाही. मला अजून सांगतो, आपल्याला 2025 मध्ये सिलेक्ट व्हायचं, पर्यायच नाही ठेवायचा.
म्हणजे सावित्रीबाई फुलेंनी शाळा सुरू केल्या तशी परिस्थिती भारतात नाही. ठीक आहे. बाबासाहेबांनी विषम परिस्थितीमध्ये शिक्षण घेतलं आणि सगळ्यांचं कल्याण केलं अख्ख्या भारताचं, तशी परिस्थिती आता नाही. त्यामुळे आपण एनी हाऊ 2025 मध्येच सिलेक्ट झालो पाहिजे, त्यासाठी आपण प्रयत्न. आलं का लक्षात? कोणाचं सिलेक्शन 26 मध्ये गेलंच नाही पाहिजे. बरोबर आहे? आणि प्रश्नाचं स्वरूप असं असेल. प्रश्न किती असेल? 200? 100? 20? 50? ठीक आहे, 50. किती साहेब? चालेल? ठीक आहे, मग 50 प्रश्नांची टेस्ट आपण उद्या किती मिनिटात सोडवायची? 50 मिनिटं नाही लागत, 10 मिनिटं लागतात. सगळं झालं, पाठच आहे ना आपल्याला. तुमचं नाव समजा तुम्हाला लिहा म्हटलंय. सेकंदात तर नाव लिहिता तुम्ही. एका सेकंदात लिहिता तुम्ही. पूर्ण नाव तुमचं आई-वडिलांसहित. आडनावासहित. तसं आपण फास्टमध्ये सोडवणार आहे. ठीक आहे. आणि लगेच मग लेक्चर सुद्धा उद्या आपला आहे, तर तो कंटिन्यू करणार. ठीक आहे. म्हणजे 10 मिनिटं आपला जास्तीचा होईल लेक्चर. आलं का लक्षात? त्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या भागाला प्रॉपर रिव्हिजन करा आणि उद्याच्या लेक्चरमध्ये आपण 1920 नंतरचा भारत पाहणार. हे 19 पर्यंत आपण पाहिलं. ठीक आहे. 19 मधल्या अजून काही घडामोडी आपण पाहू. ज्या वर्षी ब्रिटिश सरकारने आपल्याला एक कायदा दिलेला होता, ज्याचं नाव होतं मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा. कुठला कायदा? मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा. तो कायदा का दिला? त्या तरतुदी काय होत्या? त्यांनी काही फरक पडला का भारताच्या राजकारणावर? हे सगळं आपण पाहणार. आणि पुढे असहकार चळवळ चालू झालेली होती. 1 ऑगस्ट 1920 त्याच दिवशी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक संपूर्ण भारतीयांना सोडून निघून गेले कायमचे. ठीक आहे. जबाबदारी गांधीजींकडे आली. गांधीजींनी पुढे ते कशी नेली तेही आपण पाहणार. ओके. चालेल? थांबू मग?